आपल्या एवढं तरी मॉन्सून सीझन कुठं वाटतं ना. गोवाला जायचं म्हणलं की सर्वात मोठा प्रश्न असतो, साऊथ गोवा जायचं की नॉर्थ गोवा. मग पार्टी कुठं करायची आणि शांत निसर्गरम्य बीच कुठे भेटणार. आणि होय, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, राहायला स्टेज ते पण क्वालिटी आणि अफोर्डेबल कुठे भेटणार. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा असे प्रश्न पडत असतील तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन नक्की सबस्क्राईब करा. तर मी गेलो होतो बागा बीच पासून अगदी 30 मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या सुंदर, लेस क्राऊडेड आणि निसर्गरम्य अशा मॉर्जिन बीच वरती. तुम्ही बिलीव्ह करू शकताय का या मॉन्सून सीझन मधलं मॉर्जिन बीच आहे. मला असं तर हा आहे नॉर्थ गोवामधील मॉर्जिन बीच. आहे ना सुंदर. आणि इथंच आपल्याला बिल्लूबाई घाट पडला. 2 मिनिटाच्या या मैत्रीमध्ये भाऊ आपला हॉटेल पर्यंत मागा आला होता. तर आता पाहूया आम्ही मॉर्जिन बीचच्या इथे कुठे स्टे केला होता. एकदम मस्त आणि क्वालिटी असं हे हॉटेल होतं. तर करंटली आपण होतो मॉर्जिन बीचच्या इथं. मॉर्जिन बीचच्या इथं तुम्हाला जर चांगला स्टे पाहिजे असेल, आम्ही आता ऑफ सीझनला आलेलो, बट आम्हाला एवढा भारी स्टे भेटला ना, एवढा भारी स्टे तुम्ही विचार पण करू शकत नाही. आणि एक नंबर स्टे होता. तुम्ही बघू शकताय मॉर्जिन बीचला इकडून रोड येतो. ओके, हा मॉर्जिन बीचला जाणार रोड आहे. ह्या साईडला सरळ मॉर्जिन बीच आहे. इथून ओन्ली 5 मिनिट डिस्टन्स आहे. 5 मिनिट वॉकिंग डिस्टन्स आहे इथून. ओके, आणि त्याच्या बाजूला इथे हॉटेल होतं. योगी ट्री करून हॉटेल आहे. योगी ट्री रूम्स, कॅफे आणि फ्री वायफाय. ॲम्बियन्स एक नंबर होता. ॲम्बियन्स पण खूप चांगला होता. रूम सर्विस पण खूप चांगली होती. आणि इनफॅक्ट आम्हाला जेवण गोव्यामध्ये मी 3 वेळा येऊन गेलो, बट ह्या रेस्टॉरंटसारखं जेवण मला कुठेही भेटलं नाही, कुठेही नाही. मस्त जेवण होतं. स्टार्टर्स एक नंबर होते. मी तुम्हाला 100% रेकमेंड करेन की इफ तुम्ही गोव्याला येत असाल आणि तुम्हाला क्राऊडेड बीच अवॉइड करायचे असतील, मॉर्जिनला या. आणि मॉर्जिनला तुम्ही या आणि या हॉटेलमध्ये एकदा स्टे करा. हॉटेलचा बाहेरचा व्ह्यू बघा. तर आपण आता हॉटेलचा आतला ॲम्बियन्स बघूया एकदा. इथलं जेवण एवढं क्वालिटी होतं की मी असं मंचाव सूप कधीच कुठं पिलं नव्हतं. आणि बटर चिकननं तर जिभेवरती वेगळा स्वाद आणला होता. खूप मस्त ॲम्बियन्स आहे. खूप मस्त. रूममध्ये तुम्हाला फ्रीज भेटतोय, हीटर भेटतोय, त्या सगळ्या ॲम्युनिटीज भेटत आहेत ज्या की एक 3 स्टार हॉटेल्समध्ये असतात. हा फ्रंट व्ह्यू आहे. आय नो बीच साईड नाही आहे, बट बीचपासून ओन्ली 5 मिनिट वॉकिंग डिस्टन्स आहे. सिटिंग अरेंजमेंट एक नंबर आहे. फुल AC रूम होती. TV कंडिशनमध्ये होता, चालू होता. टॉयलेट कंप्लीट हायजीन मेंटेन केलेलं होतं. कंप्लीट हायजीन मेंटेन केलेलं होतं. मी तुम्हाला खरंच रेकमेंड करेन, तुम्ही मॉर्जिनला येत असाल तर तुम्ही हा हॉटेल ऑप्शन चूज करा. बीच साईड हॉटेल घेण्यात प्रॉब्लेम काय नाही आहे, बट बीच साईडचे रेंट खूप एक्सपेन्सिव्ह राहतात. बीच साईड मी डिस्क्रिप्शनमध्ये
हॉटेलचा ॲड्रेस, हॉटेलचा नंबर टाकेन. मी नक्की एकदा व्हिजिट करा. लेट्स चेक आउट. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा गोवामधील तुमचे भन्नाट असे किस्से.